शिंदे सरकार के इस कार्यकाल के अंतिम सत्र में विपक्ष के बजाय सरकार आक्रामक दिखाई दे रही है। सत्ता पक्ष का कहना है कि वह विपक्ष के बंद घोटाले सदन में रखेगा और उनके झूठ का पर्दाफाश करेगा। उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा कि चुनाव में झूठ के सहारे जीतने वालों को उनकी जगह दिखाएंगे। विपक्ष को अपना चेहरा आईने में एक बार देख लेना चाहिए। हम उनके झूठे नैरेटिव की फैक्ट्री का पर्दाफाश करेंगे। मॉनसून सत्र की पूर्व संध्या पर सरकार ने चाय पान पार्टी का आयोजन किया था, जिसका विपक्ष ने विरोध किया। चाय पान पार्टी के बाद पत्रकारों से बात करते हुए मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने कहा कि सरकार सभी मुद्दों पर चर्चा के लिए तैयार है। पूर्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे के खोखे सरकार का विधायी अधिवेशन वाले बयान पर ताना मारते हुए उन्होंने कहा कि यह फैसला जनता जनार्दन करेगी। हम सड़क पर रहकर काम करने वाले लोग हैं। जनता को पता है कि काम करने वाली सरकार किसकी है। आपण जर बघितलं तर पेपर फुटीच्या संदर्भात ते बोलतायत। सर्वात जास्त पेपर फूट उद्धव ठाकरेजी मुख्यमंत्री असताना झाली आहे। जवळजवळ सगळ्याच परीक्षांमध्ये टीईटी म्हणजे परीक्षांची नावं घ्या आणि कशा प्रकारची झाली हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे आणि ते आम्हाला प्रश्न विचारतायत। पण निश्चितपणे त्या संदर्भात आम्ही इतक्या मोठ्या प्रमाणात परीक्षा घेतल्या त्याचा सगळा रिपोर्ट कार्ड या अधिवेशनामध्ये निश्चितपणे आम्ही त्या ठिकाणी मांडणार आहोत। आम्हाला वाटलं होतं चर्चा करतील, येतील आणि चर्चेतून बरंचसं काही चांगलं जनतेसाठी होत असतं, परंतु त्यांची चर्चा करण्याची बिलकुल इच्छा नाही। पत्रही दिले, त्या पत्रामध्ये पण काही नवीन मुद्दे नाहीत। तेच घिसेपिटे प्रश्न उत्तर अंतिम आठवडा प्रस्तावासारखं आणि एकंदरीत जे काही चर्चा सभागृहात करायची आमची तयारी आहे, उत्तराची तयारी आहे, परंतु त्यांची तयारी नाही। त्यांची तुमच्या समोर येऊन खोटं बोल पण रेटून बोल, जसं देवेंद्रजींनी त्यांना काही उत्तरं दिली, अजितदादांनी दिली। म्हणजे जी वस्तुस्थितीच नाही ती वस्तुस्थिती समोर आणून लोकांची दिशाभूल करायची आणि स्वतःची पाठ थोपटून घ्यायची, अशा प्रकारचा त्यांचा जो काही आविर्भाव आहे। गेल्या वेळेस मी म्हणालो होतो की काय अवसान गळालेलं एक अतिशय म्हणजे गोंधळलेला विरोधी पक्ष यावेळेस मात्र थोडं तुमच्या समोर जरा छाती फुगून आले असतील। कारण लोकसभेमध्ये म्हणाले की लोकसभेमध्ये मिळालेलं म्हणजे अपयश यामुळे आता सत्ताधारी पोकळ आश्वासनांचं घोषणा करतील। अरे कुणाचं अपयश आहे? मोदीजींना हरवा 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 म्हणून जंग पछाडलं तुम्ही, मोदी द्वेषाने पछाडले, संविधान बदलणार खोटं नरेटिव्ह सेट केलं, आरक्षण जाणार हे म्हटलं, सगळ्या गावागावामध्ये जाऊन हे सगळं खोटं नरेटिव्ह पसरवून तुम्ही काही प्रमाणामध्ये नक्की त्याच्यामध्ये क्षणिक तुम्हाला आनंद मिळालाय, पण एवढं करून सुद्धा काँग्रेसला जागा किती मिळाल्या? 99। पण 3 वर्ष 15व्या म्हणजे 3 टर्म मध्ये आज 15 वर्ष झाली, 40, 50, 99। पण तुम्हाला आता 240 पर्यंत पोहोचायला किती वर्ष लागतील? 25 वर्ष लागतील। आणि एवढं करून काय मिळालं? मोदी प्रधानमंत्री झाले, मोदी या देशाचे प्रधानमंत्री झाले, देशातल्या लोकांनी त्यांना मतदान केलं आणि गिरे तो भी टांग उपरवाली म्हण आहे ना। आणि मोदी जिंकले आणि तुम्ही हरलात, तरी सुद्धा आमचे काही लोक दुसऱ्याच्या वरातीत घोडं नाचणारे, बेगाने शादी में अब्दुल्ला दीवाना। अरे काय चाललंय तुमचं? CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।